नमस्कार, मी सुरेश सुमरे. आपण पाहता सुपरफास्ट मीडिया प्रेझे माझा मराठवाडा न्यूज आणि मी बाप्पू स्वामीनाथ केरुळकर, राहणार तवलवाडी, तालुका आष्टी, जिल्हा बीड येथील रहिवासी असून मी शेतकरी आहे. तर जी शासनानं जी योजना चालू केलेली आहे, PM किसान योजना चालू केलेली आहे, PM किसान योजना तर मी पात्र होतो. मला मानधन पाठीमागे येत होतं, परंतु 1-2 वर्षापासून माझं मानधन पूर्ण बंद झालेलं आहे आणि मला अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. तर मी वारंवार ऑफिसला चक्कर मारून सुद्धा माझी माझी जी अपात्रता आहे ती काय मागे घेण्यात आलेली नाही. नंतर मला डॉक्युमेंट्स आणा, नंतर मी 1 वर्ष हे डॉक्युमेंट्स आणा ते आणा, सर्व डॉक्युमेंट जमा केले, त्याची रिसीट माझ्याकडे घेतली. ही रिसीट घेऊन जवळजवळ आता वर्ष होईल, तरीसुद्धा माझे हप्ता काय मला मिळालेला नाही. इथं चक्रा मारून, वारंवार चक्रा मारून काही उपयोग होत नाही. घरचा कामधंदा बुडून इथं यावं लागतं आहे आणि इथं आल्यानंतर वेबसाईट चालू नाही किंवा होईल, आमच्याकडे काही नाही असं म्हणजे सांगण्यात येतं. तर याच्यावर तातडीने निर्णय घेण्यात यावा शासनाने. म्हणजे कृषी विभागाचे लोक तुम्हाला व्यवस्थित सांगत नाहीत असं वाटतं का? आता ते आल्यानंतर ते सांगतात की इथं वेबसाईटच सध्या बंद आहे. 4 महिन्यापासून तर वेबसाईट बंद आहे असं सांगण्यात येतं. असं का? हो. आणि मग हे तुम्ही जवळजवळ किती चक्रा मारल्या? माझे आत्तापर्यंत जवळजवळ 20 ते 22 चक्रा झाल्या असतील. बरं, ह्या 22 चक्रामध्ये तुमचं समजा रोजंदारी आणि येण्या जाण्याचा खर्च हा मिळून किती लॉस झाला असेल? मानसिक त्रास तर झालेला आहेच ना. मानसिक त्रास तर भरपूर झालेला आहे. हो, खर्च कामधंदा आर्थिक आणि मानसिक दोन्ही पण त्रास झाला आणि मानसिक दोन्ही त्रास झालेला आहे. हो. तुमचं म्हणजे म्हणणं काय आहे? माझं म्हणणं आहे की ही जी शासनाने, केंद्र सरकारने किंवा जी काय समजा ही काही योजना चालू केलेली आहे, तर ते योजनाचा जो काय लाभ आहे तो लाभ मिळण्यात यावा. कारण पहिल्यांदा लाभ मिळत होता, परंतु तो अपात्र झाल्यानंतर तो लाभ बंद झाला. तो लाभ शेतकरी म्हणून मिळण्यात यावा. तुमच्या घरातून किती जणांना म्हणजे मिसेस आणि तुम्ही दोघांचं कुटुंब आहे? हो. तर यापैकी किती लोकांना म्हणजे PM किसानची लाभ येत होता? मलाच फक्त येत होता, तो पण आता बंद झालेला आहे. तो पण बंद झाला. हो. मग का बंद झालं त्यांनी सांगितलं का? तुम्ही अपात्र झालात. कशामुळं? काय ते तसं काही कारण सांगितलेलं नाही, फक्त तुम्ही अपात्र झालात असं इथं दाखवत आहे असं त्यांचं सांगणं आहे. तुम्ही विचारलं का झालं म्हणून? तर तुमचे हे डॉक्युमेंट्स आणा ते असं बऱ्याचपैकी मला त्यांनी 7 बारे अमकं तमकं फेरफार डॉक्युमेंट्स आणायला सांगितले. आणि सांगून सुद्धा मग डॉक्युमेंट्स जमा केल्यानंतर सुद्धा कधी डॉक्युमेंट्स घेऊन आलं तर ते कधी इथं अवेलेबल नाहीत, कधी अवेलेबल झालं तर साईट बंद आहे. अशा जवळजवळ 1-2 वर्ष झालं मी इथं चक्रा मारत आहे. मराठवाडा विदर्भात सतत आसमानी आणि सुलतानी कारभारामुळे दिवसाला 7 ते 8 शेतकरी आत्महत्या करतो आहे. यामध्ये अनेक कारणे आहेत. शेतकऱ्यांच्या पुरामुळे खडून गेलेल्या जमिनी किंवा चिबड झालेल्या जमिनी यामध्ये सुद्धा महसूल विभागाकडून मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. त्यांना व्यवस्थित सगळ्यांना पाहिजे त्या प्रमाणामध्ये मोबदला मिळालेला नाही. तसंच शेतीमालाला भाव नाही, कांद्याला पण भाव नाही, कर्जमाफी नाही आणि कर्जमाफी नसल्यामुळे शेतकऱ्याला योग्य पद्धतीने शेती करण्यासाठी किंवा नेटकी शेती करण्यासाठी भांडवलसुद्धा नाही. त्यामध्ये PM किसान योजनेचा आधार होईल म्हणून जे अनेक शेकडो शेतकरी कृषी विभाग जळगाव तालुका आष्टी या ठिकाणी सतत चक्रा मारतात. त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हॅरेसमेंट होते. त्यांना 2-2 वर्ष चक्रा मारूनसुद्धा न्याय मिळत नाही. अशा पद्धतीने मग त्यामध्ये वृद्ध महिला पुरुष आहेत, यांना येण्या जाण्यासाठी त्रास होतो. या त्रासाला हा सर्व त्रास सहन करून शेतकरी आज कंटिन्यू चक्रा मारतोय. यांना न्याय कधी मिळेल? प्रशासन जागं होईल का? प्रशासन हे सर्व प्रश्न सोडेल का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी निरुत्तरितच आहेत.